हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। युद्ध कधीपर्यंत चालेल ते सांगता येत नाही। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। 15 दिवसानंतरही ट्रम्प यांच्याकडे नाही माघारीचा प्लॅन। इराणवर अवकाळा आली आहे आणि तिथलं सगळं ढासळलंय अशी दरपक्ती। अमेरिकेचा इराणचं लष्करी तळ खर्ग आयलँडवर हल्ला। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती। 15 दिवसांच्या युद्धातील सर्वात मोठा बॉम्ब वर्षाव असल्याचं वर्णन। अमेरिकेकडून मोजतबा खामेनींवर इनाम जाहीर। मोजतबा खामेनींची माहिती देणाऱ्याला मिळणार $1 कोटी बक्षीस। खामेनींसह इराणच्या 10 नेत्यांवरही इनाम जाहीर। इराणच्या युद्धामुळे चीनमध्येही लोकांमध्ये घबराट। पेट्रोल पंपाबाहेर लागल्या वाहनांच्या रांगा। चीन सरकारनं तेलाच्या किमती वाढवल्यामुळे रांगा लांबल्या। नागपूर विभागात सिलेंडरचा काळाबाजार उघड। अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून धडक कारवाई। 6 जिल्ह्यात काळाबाजार करणाऱ्या 5 जणांवर गुन्हे आणि 110 गॅस सिलेंडरही जप्त। युद्धभूमीतून भारतासाठी दिलासादायक वृत्त। एलपीजीच्या 2 जहाजांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची इराणची परवानगी। दोन्ही जहाजांनी ओलांडली सामुद्रधुनी। नाशिक विभागात बनावट शालार्थ आयडीचा मोठा घोटाळा उघड। शासनाशी 150 कोटीहून अधिक रकमेची फसवणूक। तत्कालीन 3 शिक्षण उपसंचालकांचा 841 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल। फास्टॅगचा पास 75 रुपयांनी महागणार। 3000 रुपयांचा पास आता 3075 रुपयांना मिळणार। 1 एप्रिलपासून लागू होणार नवी दरवाढ। देशभरातल्या 200 टोल नाक्यांसाठी लागतो फास्टॅगचा पास। खासदार सुनील तटकरे यांचा आमदार महेंद्र थोरवेंविरुद्ध 65 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा। मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील थोरवेंनी केलेल्या आरोपांविरुद्ध तटकरेंचा दावा। फिरकीपटू कुलदीप यादव आज अडकणार लग्नाच्या भेडीत। अनेक वर्षांपासूनची मैत्रीण वंशिका चड्ढासोबत मसुरीमध्ये लग्न। टीम इंडियातले अनेक सहकारी मसुरीत दाखल। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।